बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक सत्य व्यास लिखित कादंबरी बनारस टॉकीज. अनुवाद सुनीता डागा. प्रकरण 5. अचानक बाथरूमच्या दिशेनं कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला आणि रोशनचं बोलणं अर्धवटच राहिलं. पाहिलं तर तिथं बरीच गर्दी जमा झाली होती. काय घडलं हे पाहण्यासाठी आम्ही तिकडं वळलोच होतो की समोरून जयवर्धन येताना दिसला. काय झालं रे तिकडं? का गर्दी झाली आहे इतकी? दादाने विचारलं. काय झालं, कोणीतरी बाथरूममध्ये गेला रे आणि वादळात झाड कोसळावं तसं खाली कोसळला गाडी. जयवर्धनची झोप उडाली होती. आम्ही बोलतच होतो तेवढ्यात बाथरूमच्या दिशेनं गोंधळ अजून वाढला. मग आम्ही देखील पळतच तिकडे गेलो. पाहतो तर तो शशांक होता. शशांक अग्रवाल. तो बेशुद्ध अवस्थेत बाथरूममध्ये खाली पडलेला होता. अरे, याच्या तोंडातून काय निघतंय? नवीनदूने विचारलं. आणि हा केरोसिनसारखा कसला वास येतोय? माझा प्रश्न. भोसडीच्यानो, अरे हा तर सुसाईड अटेम्प्ट आहे साला. त्याच्या तोंडाजवळ आपलं नाक नेत दादा ओरडला. बापरे, कोणाकडे याच्या घरच्यांचा नंबर आहे का? नवेंदूने विचारलं. अरे वा नवेंदू, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. याला येऊन अजून 24 तास देखील झाले नाहीत. याचं नाव गाव देखील माहीत नाही आणि तू घरचा नंबर मागतो आहेस? हा काय माझा जावई लागून गेला आहे की काय त्याचा नंबर माझ्याकडे असेल? आधी मुरली सरांना कळवायला हवं. जयवर्धन रागानं उसळून म्हणाला. प्रत्येक हॉस्टेलमध्ये हमखास असे काही विद्यार्थी असतात ज्या हॉस्टेलच्या चांगल्या वाईट फालतू बेकार सगळ्या बातम्या वॉर्डनपर्यंत तंतोतंत पोचवतात. यामागे त्यांचा एकच हेतू असतो, वॉर्डनच्या नजरेत बनून राहणं. आता भगवानदासमध्ये हे काम कोणी अंगावर घेतलं होतं माहीत नाही, परंतु बातमी मुरली सरांपर्यंत व्यवस्थित पोचली होती. शशांक अजूनही बेशुद्ध होता. मुरली सर येऊन पोचले होते. काय होऊन राहिलं इथे? तुम्ही अशी गर्दी करून राहिलात ते? बिचारा ऑक्सिजन शिवाय मरून जाईल ना. चला व्हा बाजूला, चला, थोडं मोकळं वारं येऊ द्या. मुरली सरांनी स्वतःच्या अशा खास शैलीत सगळ्यांना बाजूला व्हायचं फरमान सोडलं. सोबतच त्यांनी खून करून नवेंदूला जवळ बोलावलं. नवेंदू, हा शशांकच्या घरचा नंबर आहे. या नंबरवर फोन लाव आणि घरच्यांना म्हणावं ताबडतोब निघून या. मुरली सर म्हणाले. नवेंदूनं त्वरित दादाचा फोन हिसकावून घेतला आणि फोन लावायला सुरुवात केली. फोन लगेच लागला. नवेंदू बोलायला लागला. नमस्कार काका, तुम्ही शशांकचे बाबा बोलत आहात ना? काका, मी नवेंदू बोलतोय. मी BHUमधून बोलतोय. मी शशांकच्याच वर्गातला. आम्ही दोघं एकाच हॉस्टेलमध्ये राहतो. नवेंदूनं आपला ज्ञानकोश उघडायला सुरुवात केली होती. नवेंदू, तुला इथं इंटरव्ह्यू द्यायचा नाही आहे. लवकर मुद्द्यावर ये बाबा. जयवर्धन वैतागून म्हणाला. आ, होय होय. नवेंदूनं स्वतःला सावरलं. काका, शशांक बेशुद्ध पडला आहे. नवेंदू म्हणाला. तिकडून काहीतरी बोललं गेलं आणि नवेंदूनं फोन बंद करून टाकला. फोन कट केलास? अरे काय झालं? मी विचारलं. अरे बाप आहे की शाप, म्हणतोय शशांक डिप्रेशनमध्ये आहे, लवकरच बरा होईल. आज तर नाही जमणार, उद्या जमवतो. घाम पुसत नवेंदू म्हणाला. हा डिप्रेशनमध्ये नाही आहे, जादूटोणा करत असतो हा. तेच करता करता शुद्ध हरपली याची. रोशन म्हणाला. घंटा करतो. जादूटोणा करण्यासाठी बाथरूममध्ये आला होता का? आणि ते देखील केरोसिन पिऊन? जयवर्धन म्हणाला.
चर्चा एखाद्या निष्कर्षाप्रत येईल त्याआधीच मुरली सर शशांकजवळून उठले आणि आमच्याकडे आले. त्यांनी एक एक करून सर्वांना संशयानं पाहिलं आणि मग नवेंदूला म्हणाले, काय नवेंदू, काही बोलणं झालं? होय सर, त्याच्या बापाशी म्हणजे फादरशी बोलणं झालं सर. ते म्हणाले की शशांक डिप्रेशनमध्ये आहे, उद्या येतील आणि शशांकला घेऊन जातील ते. नवेंदूनं स्वतःला सावरत उत्तर दिलं. होय, मलाही तसंच वाटतंय. हे पहा, आता तो शुद्धीवर येत आहे बहुतेक. त्याला त्याच्या खोलीत नेऊन झोपवायला हवं. आणि हो, त्याचे वडील येईपर्यंत कोणी त्याला डिस्टर्ब करू नका. त्यानं परत असं काही करू नये म्हणून काळजी घ्यावी लागेल. असं म्हणत मुरली सरांनी नवेंदूकडे ते काम सोपवलं. सर, शशांक गेल्यावर रोशन एकटा राहील. प्लीज त्याला जयवर्धनच्या खोलीत शिफ्ट कराल का? जयवर्धन देखील म्हणत होता की त्याला एकटं वाटतंय म्हणून. संधी पाहून नवेंदूनं आपलं डोकं चालवलं. नाही, राजीव पांडेचं आपल्या रूममेटसोबत पटत नाही आहे, म्हणून सध्या त्याला रोशनसोबत शिफ्ट करूयात. जयवर्धनच्या बाबतीत नंतर बघता येईल. असं म्हणत मुरली सर निघून गेले. ते निघून गेल्यावर शशांकला त्याच्या खोलीत घेऊन जाण्याची कसरत सुरू झाली. चला, उचला गड्याला, मी दादा, जयवर्धन आणि नवेंदूला म्हणालो. तुला फार काळजी आहे बे माझी, जयवर्धन नवेंदूला म्हणाला. अरे एकटा राहतोस, तुला करमत नसेल असं वाटलं म्हणून बोललो, शशांकला उचलत नवेंदू म्हणाला. देखल्या देवा दंडवत घालू नकोस. मला जेव्हा वाटेल तेव्हा बोलेन मी. तू नको काळजी करूस माझी, जयवर्धन नाराजीच्या सुरातच म्हणाला. आम्ही चौघांनी मिळून शशांकला उचललं आणि त्याच्या पलंगावर नेऊन झोपवलं. नवेंदू तिथंच थांबला, परंतु केरोसिनचा वास आणि त्या भयानक स्केचेसमुळे आम्ही लगेच तिथून सटकलो. तुला त्या खोलीत काही विचित्र जाणवलं? मी जयवर्धनला विचारलं. नाही, मला तर ती खोलीच काय, तिथं राहणारी माणसं आणि सगळंच विचित्र वाटलंय. माहिती नाही काय काय लिहिलं होतं भिंतीवर, आणि खोलीत केरोसिन आलं तरी कसं? जयवर्धनच्या उत्तरात एक प्रश्नचिन्ह देखील दडलं होतं. नाही वे, अजून काही वेगळं होतं तिथं, मी म्हणालो. अजून काय होतं? दादा मध्येच म्हणाला. खोलीत 3 कुकर होते, मी म्हणालो. होय, तर मग त्यात काय एवढं? एक शशांकचा असेल, दादा म्हणाला. अरे बाबा, जर जेवण मेसमध्ये होतंय तर मग 3 कुकर कशाला हवेत? आणि शशांक तर कालच आला आहे ना, मी म्हणालो. एकात व्हेजिटेरियन बनवत असेल, दुसऱ्यात चिकन मटन, आणि तिसऱ्या कुकरमध्ये उपवासाचं बनवत असेल रोशन चौधरी. तुला काही प्रॉब्लेम आहे का? जयवर्धन चिडून म्हणाला. एकतर साला या अजब लोकांच्या नादात जेवणाची वाट लागली, वरून तुम्ही कुकर करून जखमीवर मीठ चोळत आहात. आता तर बहुतेक हिंदुस्थान हॉटेलमध्ये देखील काही मिळणार नाही खायला. बोंबा बोंब नुसती. रिक्षा थांबवा, चला रूममध्ये, दादा जयवर्धनला म्हणाला. काका, रूपम हॉटेल चालणार का? जयवर्धनने रिक्षा थांबवली. राजीव पांडे या कथेचं मुख्य पात्र नाही आहे, परंतु एक महत्त्वाचं पात्र नक्कीच आहे. राजीव पांडेचं नाव हॉस्टेलच्या अभ्यासू मुलांच्या यादीत येऊ लागलं होतं, आणि भगवानदास हॉस्टेलला त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. परंतु अलीकडे काही दिवसांपासून त्याच्या वागण्यात विचित्रपणा जाणवू लागला होता. चालता चालता अचानक तो आपल्या बोटावर काहीतरी मोजू लागे. मेसमध्ये जेवताना पोळीचे 2 तुकडे करी आणि जेवण अर्धं सोडून उठून जाई. एखाद्या खोलीत रेडिओवर गाणी चालू असतील तर ऐकत तिथंच रेंगाळत उभा राही. राजीवला खरंच कळत नव्हतं की त्याला काय झालं आहे. कधी कधी तो आपल्या उंचीविषयी विचार करत बसायचा. कधी त्याला त्याचा चष्माच अडचणीचा वाटायचा, तर कधी कधी तो उगीच कोणत्या तरी विचाराने अस्वस्थ व्हायचा. खरं तर त्याच्या रूम पार्टनरला त्याचं वागणं संशयास्पद नाही तर हास्यास्पद वाटू लागलं होतं. अचानक तो आपल्या खोलीत लॉच्या पुस्तकामध्ये ठेवल्या शेरो शायरी वाचत राहायचा.
मध्येच त्याला प्रेमाचा अर्थ जाणून घ्यायची हुक्की. यामुळे त्रासून जाऊन त्याच्या पार्टनरनं वॉर्डनकडे तक्रार करत रूम बदलून देण्याची विनंती केली होती. भगवानदास हॉस्टेलमध्ये राजीवची मैत्री फक्त माझ्याशी होती. माझ्याशी, कारण मला कविता कळत होत्या आणि ज्याला कविता कळते त्याला प्रेम देखील कळेल या विचारानं राजीवनं मला सांगून टाकलं की तो मेघाच्या प्रेमात पडला आहे. राजीव पांडेचं मेघावर प्रेम आहे आणि प्रेम देखील इतकं की जिच्यावर प्रेम आहे तिलाच ते माहीत नाही. ह्याला भगवानदासच्या शब्दकोशात सॅटेलाईट लव्ह केसेस म्हटलं जाईल. अशा प्रकारच्या प्रेमात बहुतेक वेळा मुलगी मुलाकडून त्या दिवशीच्या नोट्स मागते ज्या दिवशी ती वर्गात गैरहजर असते आणि मुलगा यामुळं तरळ होऊन हवेत असा काही तरंगू लागतो की बुवा या सगळ्या जगात माझ्याकडूनच त्या मुलीनं कशा काय नोट्स मागविल्या. मुलाला एकदम परिपक्व झाल्यासारखं वाटू लागतं. ती मुलगी इतरांशी बोलू लागली तर त्याला ते आवडेनासं होऊ लागतं. तो तिच्या पोशाखासह तिच्या वागण्या बोलण्याविषयी देखील काळजी करू लागतो. आणि गमतीची गोष्ट म्हणजे हे सगळं त्या मुलीच्या गावीही नसतं. ती खुशाल त्या नोट्स आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करते आणि सगळ्यांसोबत बसून त्यातल्या व्याकरणाच्या चुका काढत बसलेली असते. मैत्रिणी चिडवू लागल्या तर चुप असं दटावत त्याच्या प्रेम आणि अस्तित्वालाच रद्दबातल करून टाकते. राजीवही अशाच सॅटेलाईट लव्ह केसला बळी पडला होता. तो हट्टी आणि बावळट होता. हट्टी या अर्थानं की तिच्या उपेक्षेनं देखील तो एकतर्फी मोर्चा लढवत होता आणि बावळट कोणत्या अर्थानं हे सांगण्याची गरज नाही आहे. कॉलेजचे वर्ग आता वेग घेऊ लागले होते. वर्ग संपल्यावर राजीव मेघासोबत गर्ल्स हॉस्टेलपर्यंत जाई आणि मेघा हॉस्टेलमध्ये घुसून गायब होईपर्यंत तिथंच रेंगाळत राही. दिवस पालटत होते आणि अशाच एका संध्याकाळी राजीव अतिशय तिरमिरतच आमच्या खोलीत हजर झाला. आल्या आल्या तो दादाला म्हणाला, मला एक बंदूक हवी आहे. कोणाला मारणार आहेस बे? दादानं विचारलं. जेव्हा मारेन तेव्हा बॉडी बघून घे. राजीव रागानं धुमसत होता. अरे राजा, काय झाले ते तरी सांग. मी म्हणालो, साले सगळे जळतात माझ्यावर, माझी चेष्टा करतात. घाम पुसत तो म्हणाला, तू परत कन्फ्यूज करतोयस. जळतात की चेष्टा करतात दोन्ही वेगवेगळे मुद्दे आहेत. दादा वैतागून म्हणाला, दादा त्याला बोलू दे यार, तुला दिसत नाही का की काहीतरी सिरियस आहे. मी म्हणालो, अबे मी कुठं त्याचं तोंड दाबलं आहे आणि तो बोलतोय कुठं? केव्हापासून नुसती पिप्पाणी वाजवतोय साला. दादा अजूनही चेष्टेच्या मूडमध्ये होता. मला बोलू दे बरं, मी मध्ये पडत म्हणालो. काय झालं राजीव? मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो. राजीव जणू याचीच वाट पाहत होता. तो एकदम खचून गेला आणि रडायलाच लागला. काही न बोलता त्यानं कागदासारखं काहीतरी माझ्यासमोर ठेवलं. तो कागद नव्हता, ते डेअरी मिल्क चॉकलेटचं एक वेस्टर्न होतं. दादानं पाहिलं आणि त्याचा पाराच चढला. भोसडीच्या चॉकलेटसाठी भोकाड पसरतो आहेस? चल चल घेऊन देतो तुला पाहिजे तेवढ्या. दादा याच्यावर काहीतरी लिहिलं आहे. अबे हे तर प्रेमपत्र आहे बे. मला काहीतरी दिसलं. जरा वाच बघू काय लिहिलंय. दादा आता उठून बसला होता. मी जीव घेईन साल्यांचा. राजीव परत पिसाळून जात ओरडला, गप बस आल्या, गप बस. लेटरचं मॅटर आणि वेटरची ऑर्डर अशा वेळी मध्ये मध्ये तोंड घालू नये हे कोणी सांगितलं नाही का तुला? आता मध्ये बोललास तर याद राख, इथंच गुद्दे घालून लोळवीन. आधी वाचू दे काय लिहिलं आहे ते. दादा गरजतच म्हणाला. मी वाचायला सुरुवात केली. जे काही लिहिलं होतं ते असं होतं, हर हर महादेव मेरे बाजीगर, किताबें बहुत सी पढ़ी होगी तुमने मगर इस दिल को पढ़ के देखो. जो कहता है तुम दिल की धड़कन में रहते हो. अब तो मैंने भी मान लिया है कि
नाना करते प्यार हाय मैं कर गई मैं कर गई। तुम तो बस यह कह के चले गए कि चुरा के दिल मेरा गोरिया चली। मैं तभी से पागल हुई दीवानी हुई और उसी दिन से तेरी गली में चली। कहीं ऐसा ना हो कि इसी पागलपन में मैं 12 आना दे करती गलियों में बारौती फिरूं। मेरे प्यार को रुस्वा न करना, क्योंकि चांदनी चांद से होती है सितारों से नहीं। प्यार भी एक से होता है हजारों से नहीं। तुझीच शिल्पा शेट्टी। पत्र संपलं आणि सगळी खोली हास्यानं दणाणून गेली। दादा तर खाली पडून लोळूच लागला, म्हणाला, अबे ही तर शाहरुख खानची चिठ्ठी आहे बे, तुला कुठं सापडली ही? राजीव हसण्याच्या मनस्थितीत नव्हताच आणि न त्या मूडमध्ये. कागद माझ्या हातातून हिसकावून घेत तो निघणार तितक्यात नवेंदू खोलीत दाखल झाला. आल्या आल्याच त्याच्या लक्षात आलं की आमच्या हाती काहीतरी जबरदस्त मसालेदार लागला आहे. राजीव, सगळं काही ठीकठाक आहे ना? त्यानं विचारलं. राजीव काही न बोलता पलंगावर बसला. शिल्पा शेट्टीनं चिठ्ठी लिहिली आहे शाहरुख खानला आणि ताप झाला आहे राजीवच्या डोक्याला. मी हसू आवरत म्हणालो. कुठं आहे ती चिठ्ठी? नवेंदू गंभीर होत म्हणाला. राजूनं ते पत्र नवेंदूच्या हातावर ठेवलं. वाचून झाल्यावर नवेंदू अजूनच गंभीर झाला आणि म्हणाला, ही शिल्पा शेट्टी तर गेम खेळते या, फिरते अक्षय कुमारसोबत आणि चिठ्ठी शाहरुखला. नवेंदू बोलत होता की पुन्हा खोली नंबर 79 मध्ये हास्याची कारंजी उडू लागली आणि आम्हाला शिव्या घालतच राजीव खोलीतून बाहेर निघून गेला. भगवानदासमध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट, अफवा किंवा काही खोटं नाटं पसरवायचं असेल तर जेवणाच्या वेळी मेसमध्ये बोलून टाका. बातमी आपोआप पसरून जाईल. वारं आणि अफवा तुमचं काम चुटकी सरशी करून टाकतील. कर्णोपकरणी झालंच म्हणून समजा. एखाद्या साहित्यकाराला शोभेल अशा आविर्भावात नवेंदू बोलता झाला. ही काय कथा आहे नवेंदू? मी हसू आवरत विचारलं. अरे, या राजीवला ती मेघा शिल्पा शेट्टीसारखी वाटते आणि एकदा त्यानंच ही गोष्ट मेसमध्ये जेवणाच्या टेबलावर असताना सांगितली होती. आज जेव्हा पिरियड आटपून दोघं परतत होते तेव्हा राजीवनं मेघाला हेच चॉकलेट ऑफर केलं. आधी तर तिनं स्पष्ट नकार दिला, पण मग त्यानं खूपच आग्रह केला तर तिनं ते घेतलं. आता तिनं चॉकलेट खाऊन रॅपर फेकून दिलं तर कोणीतरी ते उचललं आणि मग त्याच्यावर हे प्रेमपत्र लिहून राजीवच्या खोलीत टाकून दिलं. पुढचं रामायण तुम्हाला माहीतच आहे. नवेंदूने एका दमात सगळं सांगून टाकलं. परंतु हा सगळा कारभार कोणी केला होता ही गोष्ट त्यानं अगदी सहजतेनं लपवली होती. तो हुशार होता, परंतु चलाक नव्हता आणि दादापेक्षा तर नक्कीच नव्हता. परंतु दादा काही विचारेल त्याआधीच मी त्याला विचारलं, राजीवच्या प्रेमाच्या पुष्पवाटिकेत ही विषवल्ली कोणी पेरली नवेंदू? माहीत नाही यार. नवेंदू पाय काढण्याच्या बेतात होता. सगळी कथा ऐकवली आणि फिल्मचं नाव विचारलं तर म्हणतो की मी गांधीला नाही मारलं. सांग लवकर, नाही तर तुझ्याच नावाचा फुटबॉल उडवीन मी. दादानं धमकीच दिली. अरे यार, तुम्ही येता जाता माझ्याच मानगुडीवर का बसता? तुम्हाला काही सांगणं म्हणजे गुन्हाच झालाय जणू या. नवेंदू आपल्याच बोलण्यात फसू लागला होता. नवेंदू, जर आम्ही बाहेर जाऊन हे बोललो तर सगळे विचारतील की कोणी सांगितलं. मग नाईलाजानं आम्हाला तुझंच नाव घ्यावं लागेल. आता बाहेर तुला कोणी काही विचारेल त्यापेक्षा हेच बरं नाही का की तू आत्ताच आम्हाला सगळं सांगून टाकावं. मी म्हणालो, अरे बाबांनो, तुम्ही अगदीच ऐकणार नाही आहात का? नवेंदू निर्वाणीच्या सुरात म्हणाला. नाही. दादाचा सूर देखील निर्वाणीचाच. मला रोशननं सांगितलं यार. आणि यार, आता हे विचारू नका की रोशनला हे सगळं कसं माहीत. नवेंदू म्हणाला. या सगळ्यामागं कोण होतं ते तर कळलं नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की राजीव हॉस्टेल सोडून दुसरीकडे राहायला गेला आहे.
धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.